हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रथम चंद्रायला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम करून आमच्या देवरू गावचे ग्रामदैवत श्री आई सौजाईच्या चरणी नतमस्तक होते। तसेच लोणे गावचे ग्रामदैवत श्री सोंबा वरदान वाघाई जिनावी यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन ज्यांनी आम्हाला आमंत्रित केले असे थोर मनाचे श्री गणेश कृपा लोमे दुर्कडेवाडी नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानते। तसेच देवी दुर्गा मातेला वंदन करून आपल्या सर्वांना नवरात्र 9 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि दुर्गेच्या आशीर्वादाने आपणास निरोगी आयुष्य लाभो ही हिच्या चरणी प्रार्थना करते। तसेच आम्हाला लाभलेले संगीतकार ढोलकी वादक प्रतीकदादा साळे अनिकेतदादा चिमाने कीबोर्ड मास्टर ओंकार परशुराम आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे सोजाई साऊंडचे मालक संदेश धुमक सह आकाश परशुराम तसेच माझ्या प्रतिस्पर्धी शक्तिवाले शाहीर वैष्णवी माईल यांना तोरेवाले शाहीर पूर्वा परशुराम यांचा मानाचा मुजरा तसेच सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व शाहीर मंडळींना मानाचा मुजरा करून श्री सौजाई जय हनुमान टिपरी नृत्य देवरूख परशुरामवाडी वरच्या आळी आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। दशम वंदन माझे गणराया दुसरे वंदन माझे श्री स्वामी समर्था आहे। तिसरे वंदन माझे माय पिता आणि चौथे वंदन माझे सौजाई देवीला आहे। पाचवे वंदन माझे सोंबा देवाला आहे आणि सहावे वंदन माझे बसलेला रसिक जनांना आहे। नाचन मन टिपरी कला ही कोकणची शान आहे आणि ज्यांच्यामुळे मी कवर करते माझे कवी श्री संदेश जाबरे हे ज्ञानाची खान आहे। घडविले त्या गुरुजनांनी त्यांचा मला अभिमान आहे। मग बालक मी रसिक जन हो तुमच्या चरणावरती माझे स्थान आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। महिमा तुझा पार महिमा तुझा पार जगी तोड नाही नमिते तुला मी
बाबूरत्न घराण्याचा गोविंदा कुवस्तात यांचा बोल तू रे वारे की जय.
गवळणीची चाल देते तर लक्ष असू द्या. मी नन्नाचा हरी तुला अडविन वाटेवरी, मी नन्नाचा हरी तुला अडविन वाटेवरी, तुझ्या फोडून घागरी जाऊ देणार नाही घरी, तुझ्या फोडून घागरी जाऊ देणार नाही घरी. आता माझ्या गवळणीकडे लक्ष द्या आणि जर दम असेल तर माझ्या गवळणीची चाल द्या. नको शिकवू तू मला या गोकुळच्या नको शिकवू तू मला या गोकुळच्या कानाला, नको शिकवू आर्य अनिल दोरकडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
तरी श्री सौजाई जय हनुमान टिपरी नृत्य देवरूख परशुरामवाडी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो शक्तिवाले शाहीर, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर चुकीचे असेल तर चूक म्हणा आणि बरोबर असेल तर मान्य करा. तुमचा प्रश्न असा होता, 18 वर्षाची नार, गरबी 7.5 पोर, 9 बायांचा एक मुलगा, त्याची सूरत सुकुमार असा कोण? 36 कान 5 डोळे, पायांच्या तळव्यात या नराला 7 शेपूट, बेंबीच्या वरती होत्या असा हा कोण? 36 तिथ्यांनी मानेवर, त्याच्या मानेवर कंबर, त्या नराच्या माता पित्याचे नाव काय? तर शक्तिवाल्या शाहीताई, प्रश्नाचे उत्तर आहे का? 18 वर्षाची नार, 18 वर्ष म्हणजे 18 अध्याय, 7.5 पोर म्हणजे ज्योतीनुसार 7.5 ग्रह नक्षत्र याचा प्रभाव, 9 बायांचा पोरगा, 9 बाय म्हणजे नवग्रह, सूरज सुकुमार म्हणजे चंद्र, चंद्राला नेहमी कोमल व सुंदर म्हटले आहे. 36 कान 5 डोळे, पायाच्या तळव्यात 7 शेपूट हे वर्णन म्हणजे नक्षत्र योग्य, करण, तिथी व चंद्राच्या कला यांचे प्रतीक आहे. 36 तिट्यांनी, त्याच्या मानेवर कंबर म्हणजे 36 ज्योतिषातील विशेष योग. शाहीताई, तुम्ही त्या नराचे नाव व माता पित्याचे नाव विचारले, तर तो नर म्हणजे चंद्र. चंद्र म्हणजे सोमदेव. पुराणानुसार सोम हा अनसुया व आत्री ऋषी यांचा पुत्र मानला जातो. म्हणजेच तो नर चंद्र सोमदेव, माता अनसुया, पिता आत्री ऋषी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. शक्तिवाला शाहीर, आता माझा प्रश्न आहे का? आपल्या देहामध्ये असा एक नर आहे, त्याला 4 शिंगे, 3 पाय, 2 शिरे आणि 7 हात आहेत. तो आपल्या देहामध्ये कोणत्या नामाचा जप करतो? ती सोहम नाम, जठर अग्नी असे काही सांगू नये. शक्तिवाला शाहीरताई, प्रश्नाचे उत्तर शास्त्राद्वारे पटवून द्यायचं आहे. हॅलो, आलेलं पारितोषिक नथुराम बाळू पडये. शहाजी गावची पुण्याई कशी आली ओ पळाला, शहाजी जाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शहाजी जाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला, शहाजी जाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शपथ घेतली स्वराजाची, शपथ घेतली स्वराजाची, शपथ घेतली स्वराजाची. जग सुरू तुकोबाची, जग सुरू तुकोबाची.